नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. महाराज दशरथांना हे ठाऊक नाही की आपल्या पोटी जन्माला आलेला हा श्रीराम नेमका कोण आहे, पण वसिष्ठ मुनींना ते ठाऊक आहे. प्रभू रामचंद्रांचे नामकरण आणि त्या बालकांच्या नामकरणाचा मंगल दिवस तो आला. नामकरण हा संस्कार आहे, तो विधीपूर्वक केला जाणं आवश्यक आहे. महर्षी वसिष्ठांनी पुरोहितांच्याकडून आवश्यक ते विधी संपादित केले. आता आपल्या मांडीवर घेऊन एकेका बालकाला ते नाव सांगतायत. नाव अन्वर्थक असले पाहिजे. निदान महर्षी वसिष्ठ नामकरण करतील तेव्हा ते नाव सूचकच असणार. मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब एका नावात दिसावे, नाही तर काय. एकाला मी विचारले, आपले नाव काय? तेव्हा त्यांनी सांगितले, विद्यासागर. आपले शिक्षण? तेव्हा तो म्हणाला, 3री नापास. मराठी म्हण आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. एका नेत्रविशारदाकडे एक डोळ्याचा रुग्ण गेला. त्याचे दोन्ही डोळे गेले होते. डॉक्टरांनी त्याला नाव विचारले, नयनसुख. पण जेव्हा महर्षी वसिष्ठांकडून नामकरण व्हायचे तर तेव्हा ते नाव अपेक्षित आहे की ज्या नावामध्ये त्या माणसाचं कर्तृत्व सूचित आणि प्रतिबिंबित होईल. महर्षी वसिष्ठांनी ह्या 4ही बालकांना पाहिले. कौसल्यानंदन आणि कैकईनंदन दोघे जण सावळे आहेत, रंगाने श्यामल आहेत. दोघेही दिसायला अगदी सारखे आहेत. दोघांमध्ये केवळ एक अंतर आहे. कौसल्यानंदनाच्या वक्षस्थलावर रोमावलीचे एक पदचिन्ह आहे, ते कैकईनंदनाच्या वक्षस्थलावर नाही. दोनही सुमित्रानंदन गौरवर्ण आहे. कैकई मातेने आपले बाळ कौसल्येकडे दिले. कौसल्येने कैकईचे बाळ आपल्या मांडीवर घेतले. कैकई माता तर कौसल्येला नेहमी असं म्हणते, राम माझा, भरत तुझा. खरोखर काही कुटुंब प्रगाढ प्रेमाने अशी जोडलेली असतात. त्या ठिकाणी कोण कोणाचा हेच कळत नाही. कैकई मातेच्या मांडीवरून त्या कौसल्यानंदनाला महाराज दशरथांनी घेतले. महर्षी वसिष्ठांच्या जवळ दिले. त्या बालकाला मांडीवर घेताच महर्षी वसिष्ठ अतिशय मोहरले, अक्षरशः रोमांचित झाले. त्यांचे नेत्र आपोआप पाणावू लागले, अंतःकरण भरून आले. ज्या ज्या ठिकाणी भगवत तत्व आहे, त्या भगवत तत्वाचा प्रकर्ष आहे, त्या व्यक्तीला पाहताच तुमचे मन आपोआप आकृष्ट होणार. हे लक्षण लक्षात ठेवा. ते व्यक्तिमत्व नेहमी आकर्षक असणार. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मनोभावांच्या विरुद्ध गोष्टी आहेत, त्या ठिकाणून आपल्याला दूर जावेसे वाटते. हे त्या माणसाबद्दल काही माहिती मिळाल्यानंतर घडतं असं नाही, याच्यामागे थोडंसं विज्ञान आहे. महर्षी वसिष्ठांनी त्या दिव्य बालकाला आपल्या अंकावर घेतले, त्याच्याकडे बघत राहिले. कौसल्यानंदनाचे नामकरण करताना महर्षी वसिष्ठांच्या मुखारविंदांतून 2 अक्षर बाहेर पडली, राम. या अवघ्या जगातला जो आनंद आहे तो या रामनामात सामावला आहे. उपनिषदांमध्ये आनंदाची गणती केली आहे. आपल्याला या आनंदाची कल्पनाही करता येणार नाही, कारण आपल्याला एक मानुष आनंदाची सुद्धा अनुभूती नाही. रामनामाचे महात्म्य. या अवघ्या जगाचा जो संपूर्ण आनंद, तो आनंद सिंधू म्हणजे श्रीराम. गोस्वामी म्हणतात, जो आनंद सिंधू सुखरासी, सिकरते त्रैलोक सुपासी. त्या आनंद सिंधूच्या एका बिंदूवर सगळं जग वेडे झाले. मग त्या आनंद सिंधूची कल्पना करा. वेदांनी, उपनिषदांनी, सगळ्या शास्त्रांनी भगवंताबद्दल जर कुठला अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला असेल तर तो आनंद होय. आनंदमय अभ्यासात, असं हे ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्रामध्ये भगवान वेदव्यास म्हणतात, परमात्मा कसा आहे ह्याचं वर्णन एकाच शब्दात सांगायचं म्हणजे तो शब्द म्हणजे आनंदमय होय. आपला विषयांचा आनंद हा एक तुच्छ आनंद आहे. तो भगवत आनंद सागराचा एक तुषार देखील नाही. भगवान रामचंद्र म्हणजे आनंद सिंधू. गोस्वामी म्हणतात, सो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. या जगतातले सगळे योगी, सगळे साधक आनंद सिंधू रामामध्ये लीन होण्याचा, रममाण होण्याचा प्रयत्न करतात. सगळं काही सोडून देऊन, सर्व संग परित्यागी होऊन अत्यंत श्रेष्ठ महात्मे प्रभू रामचंद्राची प्राप्ती करू इच्छितात. आणि म्हणून जीवनात रामाची आराधना करा, सगळे जग सुटून जाईल, पण हा राम आपल्यासोबत निश्चित राहील.
तो एकच आपलं सर्वस्व आहे. समर्थांच्या जीवनातले शेवटचे वाक्य आहे, मज रघुनाथा परता ये जगी आणिक कोणी नाही. हा अयोध्येचा रघुनाथ. अयोध्येच्या वेदांमध्ये वर्णन येते, देवानां पुरम अयोध्या. हा देह म्हणजे ही अयोध्या आहे आणि या देहाचे संपूर्ण संचलन या ज्या आनंद सागरातून होते तो आनंद सागर म्हणजे राम. श्रुती स्मृती पुराण या सर्वांमधून भगवंताचे एक नाव निर्विवादपणे प्रतिपादित करण्यात आले आहे. ओम इत्येकाक्षर ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन ओम सर्वे वेदा यत पदम आमनंती. कठोपनिषदाने पण हेच वर्णन केले आहे. सर्व वेदांनी सर्व महात्म्यांनी ज्याची आराधना केली, प्रतिपादन केले ते हे रामनाम आहे. जीवनामध्ये उत्तमोत्तम व्रतांना धारण करून अवघे जीवन पणाला लावून सुद्धा परमहंस महात्म्यांना नामच घ्यावेसे वाटते. रमन्ते योगिनो अस्मिन. भगवंताने भगवद्गीतेत ओम हेच भगवंताचे नाव सांगितले. भगवान पतंजलींनीही तेच सांगितले. तस्य वाचक प्रणव म्हणजे ओम. ओमच्या जवळ सर्वात येणारे म्हणजे राम. भगवंताची अनेक नामे आहेत, पण ओंकाराला सर्वात जवळचे नाव आहे राम. ओम आणि राम दोन्हींच्या मात्रा सारख्या आहेत. फोनिकली द सेम. उच्चारणशास्त्राप्रमाणे दोघांचा परिणाम एक. तरीही खरे सांगू का, ओमपेक्षा रामला जो गोडवा आहे तो निराळाच आहे. संत एकनाथ महाराजांनी याचे फार सुंदर वर्णन केले. ओम आणि राम यांच्यामधलं तत्वतः अंतर नसलं तरी माधुर्यात अंतर आहे. वितळलेले तूप आणि थिजलेले तूप यातला फरक लक्षात आला का? अर्थात हा प्रश्न आजकालच्या मुलांना विचारण्यात अर्थच नाही, कारण त्यांना तूप वगैरे आवडतच नाही. त्यांना कोका कोला आवडतो. बिचारी कमनशिबी आहेत. जुन्या काळी तुपाशी भाकरी खाण्याची पद्धत होती. वितळलेल्या तुपापेक्षा थिजलेले तूप जास्त गोड लागतं. आधुनिक लोकांच्याकरिता दुसरे उदाहरण सांगतो. तुम्ही ब्रेडला बटर लावता ना, लोणी जर घट्ट छान थिजलेले असेल तर अधिक चविष्ट लागते. जे घनीभूत होते त्याच्यात प्रगाढता येते, मिष्टता येते, त्याची गोडी अधिक वाढते. गारांचा पाऊस पडतो, लहान मुले धावत जातात गारा गोळा करण्याकरता. वस्तुतः गार म्हणजे पाणीच. विज्ञानाच्या दृष्टीने H2O आहे. गारेचा जो आनंद आहे, ती जी मजा आहे, ती मजा पाणी गोळा करण्यात नाही आहे. त्या गारेचे नंतर पाणीच होणार आहे. तत्व एकच आहे, पण त्याचे घनीभवन हे आपल्याला अधिक आकर्षक वाटतं. त्याच प्रगाढ निर्गुण आनंदाचे जेव्हा रामरूपाने घनीभवन होते तेव्हा ते इतका आनंद देते, इतका मिष्ट देते, इतके जवळचे होते की ते सुटता सुटत नाही. रामनाम म्हणजे सुखाचा सागर, चित्ताची परमविश्रांती. रामपेक्षा ओममध्ये कटकटी खूप आहेत. ओम अत्यंत श्रेष्ठ आहे, यात शंकाच नाही. पण ओमच्या आराधनेला, उपासनेला काही मर्यादा आहेत. प्रत्येकजण ओमचा अधिकारी नाही, कारण सर्वांनाच ओमचा परिणाम हिताचा नाही. गायत्रीची उपासना किंवा ओमची उपासना तुम्ही करू नये असं शास्त्र जेव्हा सांगतं तेव्हा काही लोक म्हणतात आम्ही का नाही करायची. ज्या शहाण्या लोकांना हा प्रश्न पडतो त्यांनी ते कल्पतरूंची फुले हे पुस्तक वाचावे, नीट समजावून घ्यावे, त्याच्यावर चर्चा करावी. प्रत्येकाला प्रकृतीने एक विशिष्ट पात्रता दिली आहे. त्या प्रकृतीला अनुकूल अशा सुविधांचा उपयोग करून साधना करणे, स्वतःचा विकास करवून घेणे हितकारक ठरते. मग सर्वांनी गायत्रीचा जप, ओंकाराचा जप करावा की करू नये? मग तो का करू नये? त्यामध्ये काही विषमता आहे का? त्यामध्ये महिलांना कमी लेखण्याची वृत्ती आहे का? हा सारा विषय ते पुस्तक वाचून समजावून घ्या. या पुस्तकाचा लेखक आयुष्यभर आध्यात्मिक चिंतन केलेला एक आधुनिक ऋषितुल्य महात्मा होता. प्रसिद्धी परांगमुख आणि निस्वार्थ होता. डॉक्टर येरकुंटवार स्वतः एक डॉक्टर होते. त्यामुळे वैद्यकीय भाषेत त्यांनी सर्व मांडले. सगळ्या गोष्टींमध्ये सामाजिक समता, सामाजिक विषमता या असल्या शब्दावली आणू नका. शास्त्र हे शास्त्र असतं. त्याच्याकडे शास्त्रीय पद्धतीने बघण्याची वृत्ती असावी लागते. ओमच्या उपासनेला अनेक नियम आहेत. त्याचा जप कुणी करावा, केव्हा करावा, किती करावा, कसा करावा, त्याचे बरेच तंत्र असल्याने सर्वांकरता ते सुलभ साधन नाही. रामनामाला या कटकटी नाहीत. रामनामाचा जप कुणीही, केव्हाही, कधीही, कुठेही, कसाही करावा. राम म्हणजे बंधनाच्या अतीत असलेले भगवंताचे ते दिव्य नाम. परिणामांचा विचार केला तर ओमने जे मिळेल ते सगळंच्या सगळं रामने पण मिळेल. एक गोष्ट तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की ओमकडे देण्यासाठी जास्त काही नाही. मग ओम ओम करत कशाला बसता?
राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, निसंशय समजा. राम नामामध्ये र, अ आणि म हे 3 वर्ण आहेत. ती अग्निबीज, सूर्यबीज आणि चंद्रबीज याचं प्रतीक आहे. त्या पातकांना जाळून टाकून शीतलता प्रदान करणारे ते दिव्य नाम आहे. अन्य कोणतेही साधन न करता जीवनामध्ये केवळ राम राम करीत राहिलात ना, तरी उद्धारासाठी कुठे जावे लागणार नाही. उद्धारच तुमचे दार ठोठावत घरी येईल. प्रत्यक्ष भगवानसुद्धा येतील. महर्षी वाल्मिकींनी दुसरे कोणते साधन केले? गोस्वामींनी अखिल लोकदायक विश्राम असे का म्हटले? रामनामाचे वर्णन करताना समर्थ तर म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. महर्षी वसिष्ठांनी त्या बाळाला मांडीवर घेऊन त्याचे राम हे अतिसुंदर नामकरण घेतले. भरताचे नामकरण. राम नाम सुलभ असले तरी त्यामध्ये एक का होईना काना आहे. पण भरताच्या नावात ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, अनुस्वार काहीही नाही. इतकं सरळ नाव दुसरं कुठलंच नाही. गोस्वामी म्हणतात, विश्वभरण पोषण सोयी, तो कर नाम भरत असं होई. भरणात भरत, जो विश्वाचे भरण पोषण करतो तो भरत. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.